दुर्जना परिहर्तव्या विद्या अलंकृतोपि सन मनिना भूषिता सर्पा किम सौ न भयंकर. अर्थ, दुर्जन माणूस विद्वान असला तरी त्याच्यापासून दूर राहावे, कारण मनी लावलेला सापही सापच असतो, तो तरीही भयंकरच असतो. मराठीत संत परंपरेतील असेच सांगितले आहे, संगात जायते दुःखा. वाईट संगतीतून दुःखच निर्माण होते. म्हणून 3 गोष्टी लक्षात ठेवाव्यात. मर्यादित संवाद, आवश्यक असेल तेव्हा बोला. मन शांत ठेवा, त्यांच्या शब्दांना मनात घर करू देऊ नका. अंतर ठेवणे हेही शहाणपण. सर्वाशी मैत्री ठेवणे आवश्यक नाही. त्यज दुर्जन संसर्ग भज साधू समागमम कुरु पुण्य महोरात्रम स्मरण नित्यमनित्यताम. अर्थ, दुर्जनाचा संग सोडावा, साधूंनी सज्जनांचा संग धरावा, रात्रंदिवस सत्कर्म करावे आणि या जगाचे अनित्यत्व स्मरण ठेवावे. उद्धतानां कटुवाचा न कदाचित प्रत्युत्तरम् मौनमेव हितं तत्र शान्ते मूलं हितद्वते. अर्थ, उद्धट व कटू बोलणाऱ्यांना उत्तर देऊ नये. अशा वेळी मौनच हितकारक असते, कारण त्यातून मनाची शांती टिकते. कटुवाक्यर्न संतप्तो धीरा शांत मना सदा वृथा विवादर्मृसृज्य स्वमार्गे नैव गच्छति. अर्थ, कटु शब्दांनी धीर पुरुष व्यथित होत नाही. तो व्यर्थवाद सोडून आपल्या मार्गाने पुढे जातो. दुर्जनस्य वचोबाना हृदयं दहते क्षणात तस्मात् तद्वचनं त्यक्त्वा शांती मार्गे स्थितो भवेत. दुर्जनाचे शब्द बाणासारखे असतात, ते मनाला क्षणात दुखवतात. म्हणून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शांतीच्या मार्गावर राहावे. दुर्जनाचे 16 अवगुण, 16 दुर्गुण काव्यमय संस्कृत रूपात असे सांगता येतात. संस्कृत श्लोक: दुर्जनस्य षोडशा दोषा क्रूरता कटुवाक्यता अहंकारो दंभ लोभो मत्सरो द्वेष एव च अनर्थं परनिंदा च परपीडा रतिस्तथा कृतघ्नता च कपटं चंचलत्वं च निर्दयम् अविश्वासा स्वार्थबुद्धिर्दोषा येत दुरात्मा एतेषु वर्तते नित्यं दुर्जनो कारका.